तुमच्याकडूनही कधी वड्याचं तेल वांग्यावर निघतं का? किंवा ऑफिसचा बाहेरचा राग घरच्यांवर निघतो का? आणि शिवाय तुम्ही घरचेच तर आहात, तुम्ही समजून घेणार नाही तर कोण समजून घेणार, असंही तुम्ही म्हणता का? असं जर होत असेल ना, तर अमेरिकेचे पूर्वीचे राष्ट्राध्यक्ष रूझवेल्ट यांचा आदर्श आपण घेतलाच पाहिजे. यांची एक सवय अतिशय प्रगल्भ होती. जेव्हा ते बाहेरून यायचे आणि बाहेर काहीतरी असं झालेलं असायचं किंवा डोक्यात असे काही विचार असायचे ज्यामुळे त्यांचं टेम्पर थोडं हाय असेल किंवा थोडी त्यांची चिडचिड होत असेल, तेव्हा घरात आल्या आल्या ते आपल्या पत्नीला सांगायचे, आज माझ्याशी सध्या तू बोलू नको, कारण मी खूप चिडलेलो आहे आणि कदाचित माझ्या ह्या चिडचिडीचा परिणाम तुझ्यावर होईल, मी कदाचित तुझ्यावरही रागवेन. आणि त्याच्याही पुढे जाऊन रूझवेल्ट आपल्या पत्नीला सांगायचे, कदाचित तू माझ्याशी काहीच बोलले नाहीस तरी सुद्धा माझी चिडचिड होऊ शकते, अशा वेळेस तू माझ्याकडे पूर्णतः दुर्लक्ष कर. केवढी प्रगल्भ सवय होती नाही? म्हणजेच आपण चिडलेलो आहोत हे समोरच्यांना जर आपण सांगून अलर्ट केलं तर डेफिनेटली त्याचा फायदा होईल. एकतर समोरच्या व्यक्ती आपल्यापासून थोड्याशा अंतरावर राहतील किंवा आपण चिडलो जरी तरी त्या प्रसंगी आपल्याला निश्चितपणाने समजून घेतील. थँक्यू.